तेल गरम झाले, आता आपण राई टाकूया. हे बघा राई तडतडली आहे. आता आपण इथे जिरं टाकूया. जिरं पण गरम झालं. आता आपण त्याच्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूया. त्याला मिक्स करून घेऊया. छानपैकी भाजून निघाले. फोडणी छान झाली आहे, शिजली. आता त्यात आपण हिंग टाकूया. हिंग पण तेलात चांगली परतवून घेऊया. छान परतला गेलाय सगळा मसाला. आता आपण याच्यात ताक टाकूया, दह्याचं ताक. चांगलं असं ढवळून घेऊया. मी आता चण्याचं पीठ टाकणार आहे, पातळ केलेलं. आता ही कढी चांगली उकळी येईपर्यंत शिजू द्यायची. हे पहा, आपल्या कढीला तर चांगली उकळी फुटली आहे. मी बिन हळदीची बनवली आहे कढी, सफेद कढी. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया. थोडं मी अगोदर टाकलं होतं, पण मी तर जरासंच टाकलं तुम्हाला दाखवायसाठी. आणि चवीपुरती साखर, म्हणजे आंबट गोड अशी छान लागेल. हे बघा, छानच आता उकळी आली आहे. ह्याला ढवळायचं असतं. चण्याचं पीठ आहे ते मिक्स चांगलं झालं पाहिजे, गठळी नाही राहिली पाहिजे. जसं ताकाची केली तर मग त्याला फोडणी द्यायची नसते ना. आता बघा, ह्याच्यात मी थोडा कढीपत्ता टाकला. त्याचा पण सुगंध छान येईल. फोडणीला घातला तरी चालतो कढीपत्ता, आणि आत्ता टाकला तरी चालतं. आता शिजताना टाकला तरी त्याचा सुगंध छान येतो. आता ह्याच्यात मी कोथिंबीर टाकते. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, जे कढी छानच लागते. आपली कढी आता तयार. चण्याचं पीठ घालून केलेली कढी बिन हळदीची. छान त्याला उकळी येऊ द्यायची. चण्याचं पीठ घातल्यामुळे उकळी येऊ द्यायची असते. चण्याचं पीठ घातलं नाही तर ह्याला उकळी येऊ द्यायची नसते. चला, आपली कढी तयार झाली आहे.